आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। आज मुंबई दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि फारुख अहमद लिखित मुसलमानों का सियासी अजेंडा या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला। किताब को खोला जाएगा तभी लोगों तक पहुंचेगी और किताब को पढ़ने वाला हर आदमी बोलेगा। जब पुस्तक खुलेगा तभी लोग बोलेंगे, ये हमको समझने की जरूरत है। या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रबुद्ध भारतचे संपादक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून कार्यक्रमात सामाजिक, राजकीय व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुस्लिम समाजावरील अन्याय, अत्याचार आणि त्या विरोधात उभ्या राहिलेल्या विविध संघटना व कामगिरीच्या संघर्षाचा उल्लेख करण्यात आला। या संघर्षाचे दस्तऐवजीकरण पुढील पिढ्यांसाठी महत्त्वाचे ठरेल, असे मत युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी व्यक्त केले। देशातील सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी अशा साहित्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमात उपस्थितांनी पुस्तकाचे स्वागत करत लेखक फारुख अहमद यांच्या लेखनाचे कौतुक केले। प्रबुद्ध भारत मीडिया हाऊसच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य अधिक व्यापक होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या प्रकाशन सोहळ्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि विचारप्रवर्तक वातावरणात पार पडला। पाहत रहा ताज्या घडामोडी, लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रवर। जब पुस्तक खुलेगा तभी लोग बोलेंगे, ये हमको समझने की जरूरत है। किताब आपके बीच में जो है तो खुल रही है। किताबें बात करती है, किताबें मुस्कुराती है। शबे तन्हाई में अक्सर किताबें गुनगुनाती है।